त्यांना न्या ना. मेरे लिए क्या सेवा है. जनकजी विश्वामित्राला म्हणाले, तेव्हा विश्वामित्र म्हणतात, जनका, जरी काल सीता स्वयंवर झालं असलं तरी विधिवत लग्न सोहळा संपन्न करण्यासाठी आपण एक पत्र तयार करा. ते पत्र दूतांच्या करवी अयोध्येत पोच करा आणि महाराज दशरथजीला सन्मानित करून इथे बोलवून घ्या, म्हणजे लग्न विधिवत आपणाला संपन्न करता येईल. पत्र तयार झालं. मिथिला नगरीचे दूत पत्र घेऊन निघाले. आता अयोध्या डोळापुढे आणा बरं का. ज्या दिवसापासून राम लक्ष्मण गेले होते त्या दिवसापासून अयोध्या उदास आहे. कोणी कोणाशी बोलत नाही. राजे दशरथ जर जेवायला बसले राजमहालात 56 भोग, पहिला घास घेतला की त्या घासामध्ये 2 मुलं दिसायची राजाला, राम आणि लक्ष्मण. विचार करायचे, मैं महल में भोजन करता हो लेकिन जंगल में मेरे 2 लाल क्या खाते हो गए. घूमने नहीं गए, संघर्ष करने गए हैं, राक्षस मारने के लिए गए हैं. कुछ कम ज़्यादा तो नहीं हुआ होगा. आज तक संदेशा भी नहीं आया है. एवढं मनात आलं की डोळ्याला धारा लागायच्या आणि ताट सारून द्यायचे. ही अयोध्येतली अवस्था. आज सकाळी राजे दशरथ सिंहासनावर बसले. रामाची लक्ष्मणाची आठवण आली, डोळ्याला धारा लागल्या. योग असा की पत्र घेऊन दूत दरबारात पोहोचले. ज्याच्या आठवणीनं रडतोय बाप त्या लेकाचं पत्र. योग आहे. त्यांनी नमस्कार केला. प्रणाम. प्रणाम. कहा के मिथिला. किस कारण आए हो. राम भैया का पत्र. राम भैया का पत्र म्हटल्यावर उडी टाकली राजानं. शिष्टाचार विसरला. पत्र हिसकावून घेतलं. वाचलं नाही. नीट ऐका, बापाचं आणि लेकाचं प्रेम सांगतो. वाचलं नाही. मी त्या दिवशी सांगितलं, रामायण म्हणजे आमच्या जीवनातल्या प्रश्नाची उत्तर आहे. वाचलं नाही. छातीला लावलं बापाने आणि पत्राला पुत्र समजून जे रडायला सुरुवात केली. सही समय पर आए हो. काय मेरा राम, काय लखन, पत्र पडो सरकार, पुरा पता लगेगा. एवढ्यात योग असा केदार सेठ की भरतजी आले दरबारात. योग आहे. भरताना बघितला आपला जन्मदाता बाप एक कागद छातीला लावून रडतोय. पिताजी रो रहे. अरे तुम्हारे राम भैया का पत्र है बेटा, मेरे भैया का. पत्र हिसकावलं. ही प्रेम आहे का नीट. पत्र हिसकावून घेतलं भरतानं. वाचलं नाही. डोक्यावर घेतलं. डोक्यावर पत्र ठेवून भरत अख्ख्या राजवाड्यात नाचला. आज समाजानं सावत्र भावाचं प्रेम पाहिलं. लोक विचार करतात, सावत्र भावाच्या पत्रावर ज्याचं एवढं प्रेम आहे, डोक्यावर पत्र घेऊन नाचतो, त्याचं भावावर किती असेल. नंतर शत्रुघ्न आला. त्याची तीच अवस्था झाली. सगळ्या दरबार भरला. रडारड सुरू आहे. ही नीट ऐका. पत्र कोणीच वाचलं नाही. पत्रामध्ये शुभ समाचार आहे की वाईट आहे कोणाला माहीत नाही. मग फक्त बाप रडतोय म्हणून मुलं रडतात आणि 3 बापलेकं रडतात, दरबार रडतो. आता वसिष्ठ आले, सर्वांना शांत केलं. पत्र स्वतःकडे घेतलं वसिष्ठजींनी आणि धीर गंभीर आवाजात पत्राचं वाचन सुरू झालं. सर्वांगाचे कान करून सगळ्या दरबारातले लोक पत्र ऐकत होते. त्याच्यात 5 प्रसंग होते पत्रामध्ये. आता एवढी वेळ नाही, 3 तासात संपणारं रामायण नाही, पण संपवावं लागतं. आता काय 3च दिवस राहिले. जमलं आता विष्णुभाऊ, जमते आता. ताटिका वध, यज्ञरक्षण, अहिल्या उद्धार, धनुष्यभंग आणि परशुराम बिदाई असे 5 प्रसंग आणि तेही विश्वामित्राच्या भाषेत. तरी अर्धा मिनिट घेतोच आता.